मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. पूरग्रस्तांना गुंज सामाजिक संस्था व पत्रकार कैलासराजे घरत यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. पेण तालुक्यातील खारपाडा पंचक्रोशीतील खारपाडा गाव, खारपाडा नाका व खारपाडा भोईरपाडा येथील पूरग्रस्त नागरिकांना गुंज सामाजिक संस्था दिल्ली आणि युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 5 ते 7 जुलै 2026 दरम्यान झालेल्या महापुरामुळे या परिसरातील अनेक घरांमध्ये 5 ते 6 फूट पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. गुंज सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा समन्वयक आनंद खरे आणि पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तसेच युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलासराजे घरत यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत या मदतीचे आयोजन करण्यात आले. गेल्या 28 वर्षांपासून गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्त व दरडग्रस्तांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, जलसंधारण, सामाजिक वनीकरण, पाणी पुरवठा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमास रुपेश एकनाथ देसले, सुरेंद्र धनाजी घरत, दीपा देवीदास भोईर व राजेश रसाळसर यांचे सहकार्य लाभले. अनिल रामचंद्र घरत यांनी किट ठेवण्यासाठी आपले घर उपलब्ध करून दिले. या स्तुत्य उपक्रमाचे खारपाडा पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले. भोईरपाड्यात आलेलो आहोत. या ठिकाणी सुरेंद्र धनाजी घरत यांच्या घरासमोर आपण आहोत. या ठिकाणी भोईरपाड्याचे जे सर्व आपल्या महिला भगिनी आणि ग्रामस्थ मागच्या 5 ते 7 जुलैला जो महापूर आला होता आणि यामध्ये पाताळगंगा नदीनं अतिशय रौद्ररूप धारण करून ह्या सर्वांच्या घरामध्ये जवळजवळ 2-2, 4-4, 5-5 फुटापर्यंत पाणी गेलं होतं. आणि ही जेव्हा बातमी आम्हाला कळली आणि त्यावेळेला आम्ही युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन आणि गुंज फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वे केला आणि त्यानुसार कालच आम्ही दुर्शेत, जिथे गावात आणि आता खारपाडा गावात आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, खारपाडा नाका. तर या माध्यमातून गुंज सामाजिक संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना कुठेतरी समाजामध्ये पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत मिळावी, एक मदतीचा हात म्हणजे खारीचा वाटा का होईना म्हणून या माध्यमातून गुंज सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा समन्वयक आनंद खरे सर आणि मी स्वतः पत्रकार कैलासराजे घरत यांच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून छोटंसं का होईना ही भेट या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि या माध्यमातून आमचा उद्देश एवढाच आहे की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं घेणं लागतो. त्या सामाजिक बांधिलकी जपत असे छोटे मोठे उपक्रम वर्षभर आम्ही युवा फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना या ठिकाणी ही छोटीशी मदत आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. आणि एक फोटो घ्या. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.